AP अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इथे मराठी या विषयाचं म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे बघणार आहोत. तर चला बघूया. अनेकामधून निवडलेले निवडक, अचूक, गुणकारी असे रामबाण. अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित. अरण्याचा राजा वनराज, अरण्याची शोभा वनश्री. अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी असं म्हणतात त्याला. आकाशातील ताऱ्याच्या पट्ट्याला काय म्हणतात? आकाशगंगा. आग विझवणारे यंत्र अग्निशामक. आधी जन्मलेला अग्रज हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके. आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी. अंग राखून काम करणारा अंगचोर. आधी जन्मलेला अग्रज हे प्रिव्हियस पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. ओके. अंग राखून काम करणारा अंगचोर. इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन वतन म्हणतात त्याला. ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक. ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक. तर उंचावरून पडणारा पाण्याच्या प्रवाहाला धबधबा म्हटले जाते. ऐकायला व बोलायला न येणारा मूकबधीर. कथा लिहिणारा कथाकार. कथा सांगणारा कथेकरी. कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य. कमळाप्रमाणे डोळे असणारे कमलाक्षी किंवा कमलनयना असं सुद्धा म्हटलं जाते. कमी आयुष्य असलेला अल्पायुष्य किंवा अल्पायू असं पण म्हटलं जातं. कमी वेळ टिकणारा म्हणजे अल्पजीवी क्षणभंगूर. कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा कर्तव्यदक्ष. कविता करणारी कवयित्री. ओके. कष्ट करून जगणारा श्रमावर जगणारा श्रमजीवी कष्टकरी असं म्हटलं जातं. कसलीच इच्छा नसलेला निरीच्छ. कादंबरी लिहिणारा कादंबरीकार. किल्ल्याच्या सभोवतालची भिंत त्याला तट म्हटले जाते. कुस्ती खेळण्याची जागा हौदा किंवा आखाडा. ओके. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ आणि केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ. कैदी ठेवण्याची जागा कारागृह बंदीशाळा. ओके. कोणावरही अवलंबून नसलेला स्वावलंबी. खूप आयुष्य असलेला दीर्घायुष्य. खूप दानधर्म करणारा दानशूर. आणि खूप पाऊस पडणे म्हणजे अतिवृष्टी. खूप मोठा विस्तार असलेले ॲस्पॅस किंवा विस्तीर्णसुद्धा म्हटलं जातं त्याला. गाणे गाणारा गायक. गावाच्या न्यायनिवाड्याची जागा चावडी. गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा वायटळ. त्याला वायटूळ म्हणते. घरदार नष्ट झाले आहे असा बेघर. घोडे बांधण्याची जागा त्याला पागा किंवा तबेलासुद्धा म्हटलं जाते. चरित्र लिहिणारा चरित्रकार. चांदण्याची रात्र शुक्ल पक्ष म्हणतात त्याला. चार रस्ते एकत्र येतात त्याला चौरस्ता किंवा चौवाटा म्हणतात. चित्रे काढणारा चित्रकार. जन्मापासून श्रीमंत गर्भश्रीमंत. जमिनीखालचा गुप्त मार्ग भुयार म्हटलं जाते त्याला. जमिनीचे दान भूदान. आणि जुन्या मतांना चिकटून राहणारा पुराणमतवादी. जेथे मूर्ती असते तेथे देवळात आतील भाग गाभारा म्हटलं जाते. त्याचा तळ लागत नाही असा अथांग. ज्याला आईवडील नाही तसा पोरका. ज्याला कशाची उपमा देता येणार नाही असे अनुपम निरुपम. त्याला कोणतीही शत्रू नाही अजातशत्रू. ज्याला मरण नाही अमर. ज्याला लाज नाही तो निर्लज्ज. त्याला ठराविक अंतराने प्रसिद्ध होणारा नियतकालिक.